लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान, कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साई कमल फर्निचर. आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध, तसंच कपाट, शोकेस, बेड, ड्रेसिंग, डायनिंग, टीपॉय, सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध. याचबरोबर टेबल, खुर्ची, आराम खुर्ची, वॉर्डरोब, डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज. अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील साई कमल फर्निचर. साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल. आजच भेट द्या साई कमल फर्निचरला. प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते, वसंत लॉन्स समोर, संगमनेर. मोबाईल 98 814 73 753 आणि 98 902 61 272. राज्य शासनाच्या महिलांसाठी अर्ध तिकीट योजनेसाठी आवश्यक असलेल्या NCMC स्मार्ट कार्ड नोंदणीसाठी साकूर येथील स्वामिनी महिला बचत गटानं एक दिवसीय विशेष कॅम्पचं आयोजन केलं. महिलांची गैरसोय टाळण्यासाठी गावातच आयोजित केलेल्या या उपक्रमाला महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येनं सहभाग घेतला. महिलांना दूरवर जाऊन स्मार्ट कार्ड काढण्यासाठी होणारा वेळ, खर्च आणि त्रास वाचावा या उद्देशानं या कॅम्पचं आयोजन केलं गेलं. या माध्यमातून अनेक महिलांनी NCMC स्मार्ट कार्डची नोंदणी करून शासनाच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण केली. सामाजिक बांधिलकी जपत स्वामिनी महिला बचत गट सातत्यानं गावात विविध लोकहिताचे उपक्रम राबवत असून महिलांचं सक्षमीकरण आणि शासकीय योजनांचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी गटाचं कार्य उल्लेखनीय ठरतंय. गावकऱ्यांनीही या उपक्रमाचं कौतुक करत अशा उपक्रमांचं स्वागत केलंय. माझे नाव छाया अनिल मैर. आमचा स्वामिनी महिला बचत गट, आमच्या गटामार्फत विविध उपक्रम साजरे केले जातात. 5 वर्ष झाले आमच्या गटाला पूर्ण होऊन. काही गरीब विद्यार्थी निधी, त्यातल्या त्यात नवरात्र उत्सव साजरे केले जातात. त्या ठिकाणी काही लहान मुली किंवा गरीब विद्यार्थी त्यांना आम्ही काही सहकार्य करत असतो की स्कूल बॅग देणं, टिफिन बॅग देणं वगैरे असे उपक्रम राबवत असतो. माझे नाव मनीषा प्रशांत शेलार. स्वामिनी महिला बचत गटाची मी एक सदस्य आहे. तर स्वामिनी महिला बचत गटातर्फे भरपूर आम्ही उपक्रम साजरे केलेले आहेत. 5 वर्ष होऊन गेलेले आहेत या गटाला. तर आत्ताच आम्ही 2-3 दिवसापूर्वी NCMC स्मार्ट कार्ड याचा एक कॅम्प घेतला होता 2 दिवसाचा. तर 330 गरजू महिलांना की ज्या संगमनेरला जाऊन ते काढू शकत नाही कार्ड, त्यांना म्हणजे पैसे पण खर्च होतात, वेळ वाया जातो, रोजंदारी बुडती. तर त्याच्यामुळे आम्ही त्यांच्यासाठी एक खूप छान कॅम्प केला होता आयोजित. आणि अगदी म्हणजे कोणालाही काही त्रास न होता आम्ही तो एकदम छान 11 महिलांनी तो उपक्रम खूप छानपणे राबवला. तर त्या कॅम्पमध्ये आम्ही 330 गरजू महिलांचं स्मार्ट कार्ड काढून देण्याचा उपक्रम केलेला आहे. आणि ते स्मार्ट कार्ड आल्यानंतर आम्ही त्यांचं पुन्हा एकदा बोलवून त्यांना व्यवस्थितरित्या शांतपणे काहीही कोणाचे भांडणं तंटे न होता ते कार्ड वाटप पण करणार आहोत. आम्हाला गावचे सरपंच माननीय शंकर पाटील खेमनर यांनी पण खूप मदत केली, सहकार्य केलं आणि त्यांचा आदर्श घेऊनच आम्ही हा उपक्रम करू शकलो. त्यांचा खूप बचत गटाला असतो. महिलांनी खूप छान प्रतिसाद दिला, भरभरून आशीर्वाद दिले की असे उपक्रम तुम्ही करत जा नेहमी. माझं नाव कविता सचिन डोंगरे. स्वामिनी महिला बचत गटाकडून जो आम्ही कॅम्प राबवला, भरपूर महिलांना त्याचा फायदा झाला, लाभ झाला. तर सगळ्यांनी खूप भरभरून आशीर्वाद आम्हाला दिले. मी स्वामिनी महिला बचत गटाची आभारी आहे. खूप चांगल्या पद्धतीने उपक्रम राबवला. नमस्कार, मी समृद्धी श्याम कल्याणकर. तर इथे साकूरमध्ये आत्ता स्मार्ट कार्ड जे आपलं ST बससाठी वगैरे उपयोगासाठी येतं, तर त्याचा कॅम्प राबवलेला स्वामिनी बचत गटने. तर त्या कॅम्पमध्ये त्यांनी ते कार्डसाठी म्हणजे आम्हाला ते कार्ड काढण्यासाठी संगमनेरला जावं लागेल किंवा इथे जे जवळ आसपास शहर आहे मोठे तिथे जावं लागेल. पण त्या शहरमध्ये जाण्याचा येण्याचा खर्च पण आमचा वाचवला त्यांनी. आणि तिथे जाऊन पण गर्दी वगैरे असते, तर त्यामुळे त्यांनी गावामध्ये ते कॅम्प अरेंज केला आणि त्या कॅम्प मार्फत आम्ही सगळ्यांनी इथे कार्ड काढून घेतले. आणि खूप छान म्हणजे त्यांनी सोय पण खूप छान केलेली होती की सगळ्यांना एकदम म्हणजे व्यवस्थितपणे त्यांनी आमचं सगळं कार्ड काढले, रजिस्ट्रेशन पण केले.
आणि जे कार्डचं वाटप पण आहे ते कसं आहे, कधी आहे, कुठे आहे ते पण सांगितलं. आणि त्याच्यानंतर ते मार्गदर्शन पण करणार आहेत की कार्ड कसं उपयोग करायचं, त्याचं रिचार्ज कसं करायचं, कोणत्या ॲप थ्रू करायचं, काय कसं ते सगळं त्यांनी सांगितलं. आणि ते कार्ड खूप आमच्यासाठी युजफुल आहे. आणि कसं आहे की इथल्या ज्या म्हणजे ग्रामीण भागात जे बाया वगैरे असतात तर त्यांना ते कार्डचं, महिला असतात तर त्यांच्यासाठी ते कार्डचं जास्त उपयोग कसं करायचं हे त्यांच्यापर्यंत येत नाही लवकर. तर ह्या महिला बचत गटाने खूप लवकर आणि खूप चांगल्या पद्धतीने त्यांना सांगितलंय आणि ते फॉलोअप पण घेणार आहेत ह्या सगळ्या गोष्टीचा. तर मी एक यूथ मुलगी म्हणून तर मी ह्या बचत गटाचं खूप छान म्हणजे आवडलं मला यांचं काम आणि मी यांचं खूप आभार मानते. धन्यवाद. या उपक्रमासाठी बचत गटाच्या अध्यक्षा छाया अनिल मैड, सचिव दीपाली श्याम कल्याणकर, सदस्य मनीषा प्रशांत शेलार, कविता सचिन डोंगरे, अनिता दीपक हजारे, सरला राजेंद्र कल्याणकर, जयश्री अभयकुमार वखारिया, समिंद्रा विठ्ठल थोरात, संगीता विठ्ठल मैड, मुक्ता रामदास खेमनर आणि चित्रा नीलकंठ कल्याणकर यांनी परिश्रम घेतले. तर या महिला बचत गटाचे आभार साकूर येथील महिलांनी मानलेत. रमजान शेख, सी न्यूज मराठी, साकूर. आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये. डोळ्यांचे विविध आजार, ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी. मोतीबिंदू, काचबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान. ठिकाण स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, देवाचा मळा, बालाजी अपार्टमेंट जवळ, संगमनेर. संपर्क 02425 29 91 90 आणि 8108 17 63 65.